अपेक्षा करते. धन्यवाद. आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा. धनंजय मुंडे म्हणतात सत्यमेव जयते. मला ह्या असले जे डायलॉग कोणी मारले ना, सत्यमेव जयते सारखा डायलॉग धनंजय मुंडेच्या तोंडून या जन्मी म्हणजे त्यांना तो शोभत नाही. त्यांनी तो मारू नये, कारण त्या शब्दाचा अर्थ सुद्धा त्या व्यक्तीला कळत नाही. ज्या पद्धतीने आपण ते सांगितलं होतं की ऑफिस ऑफ प्रॉफिट झालंय आणि आता थेट कोर्टाने सांगितलंय काही बाबी काही त्रुटी आहेत त्या तुम्ही मांडल्या गेल्या, परंतु या संदर्भात ह्याच गोष्टी कोर्टासमोर का गेल्या नाहीत? आपण प्रॉपर मांडल्या गेल्या नाही असं वाटतंय? जसं जसं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. मी लोकायुक्तांपुढे माझं हिअरिंग सध्या चालू आहे. आता 8 तारखेला ते पुन्हा हिअरिंग आहे आणि तेव्हा MAIDC कडनं, MSPCL कडनं, अँटी करप्शन ब्युरो सगळ्यांकडनं अहवाल मला पोचवण्याचे आदेश तेव्हा लोकायुक्तांनी दिले होते. तर माझा लढा आता लोकायुक्तांपुढे चाललाय. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, तुम्ही म्हणालात ऑफिस ऑफ प्रॉफिट, तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा वेगळा आहे. तो त्यांनी महाजनकोकडनं जी राख त्यांच्या कंपनींनी, म्हणजे एक मंत्री असताना त्यांना कुठेही सरकारी कंपनीकडनं फायदा घेता येत नाही, हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा वेगळा. आणि कृषी घोटाळा जो मी काढला होता तो वेगळा. आणि त्याच्यातला भ्रष्टाचार कसा झालाय की 50 रुपयाची गोष्ट जर सरकार 100 रुपयाला घेत असेल तर हा भ्रष्टाचार आहे आणि याला सिद्ध करायला पूर्णपणे कागदपत्र माझे तयार आहेत. पण तरी मग नेमकं अडचण कुठे आली? कारण हायकोर्टासारख्या न्यायालयाकडे जर